नमस्कार मित्रांनो, या माझ्या कायदेशीर व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत। नवीन विषय घेऊन आलेलो आहे। नवीन विषय आहे की मनाई हुकूम न्यायालयातनं कसा घेता येतो। मनाई हुकुमाचे दोन प्रकार आहेत, तात्पुरता मनाई हुकूम आणि निरंतर मनाई हुकूम। मनाई हुकूम कधी घ्यायचा असतो? जर तुमची मिळकत आहे, तुमचं काही जमीन आहे, तुमची प्रॉपर्टी आहे किंवा तुमचे इतर काही कायदेशीर तुमचे अधिकार आहेत, त्या अधिकारावर कुणी गदा आणत असेल, तुमच्या जमिनीवर अतिक्रमण कुणी करत असेल किंवा अतिक्रमण करायचा प्रयत्न करत असेल किंवा तुमचा हिस्सा डावलत असेल किंवा तुमचे अधिकारावर गंडांतर येणार असेल, तुम्हाला त्याच्यातनं तुमचं अतोनात नुकसान होणार असेल, तर अशा घटनांमध्ये तुम्ही न्यायालयात मनाई हुकुमाचा दावा करू शकता। हा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये तुम्हाला मनाई हुकुमाचा दावा करता येतो। त्याच्यात तात्पुरता मनाई हुकूम म्हणजे तुम्ही खटला दाखल केल्यावर तुमचा खटला जेव्हा न्यायाधीशांच्या समोर जातो तेव्हा तुम्हाला निशाणी 5 वर बहस करायची असते आणि तिथे न्यायालयात सांगायचं असतं की आत्ता जे अतिक्रमणाचं काम सुरू आहे, तुमची जमिनीचा जो विक्रीचा प्रकार सुरू आहे किंवा तुमची घेतलेली जमीन इतर कोणाला विकल्या जाते आहे किंवा त्याच्यात कुठेतरी गैरकायदेशीररित्या बांधकाम करत आहे, तर हे थांबवा। हे थांबलं नाही तर तुमचं खूप मोठं कसं नुकसान होईल हे न्यायाधीशांना पटवून द्यावं लागतं आणि तिथे तात्पुरता मनाई हुकूम मिळतो। निरंतर मनाई हुकूम, तात्पुरत्या मनाई हुकूमचाच पुढचा हिस्सा असतो निरंतर मनाई हुकूम। याच्यात तुम्ही जो मनाई हुकूम घेता त्याच्यात न्यायालयाकडनं असे आदेश दिले जातात की हा खटला पूर्णपणे चालेपर्यंत आणि संपेपर्यंत, निकाल लागेपर्यंत सदरील जी गोष्ट आहे, जे काही तिथे त्रास सुरू आहे, जे काही गैरकायदेशीर कृत्य सुरू आहे, ते तिथल्या तिथे स्थगित करावं। आता याच्यात स्टेटस को हा एक प्रकार असतो, म्हणजे जैसे थे। मग ती जैसे थेचा जर निकाल न्यायालयाने दिला तर जे ज्या प्रकारे त्या ठिकाणी परिस्थिती होती खटला दाखल करताना, त्या स्टेटस को नंतर ती जैसे थे परिस्थिती खटला पूर्ण संपेपर्यंत होते। तात्पुरता मनाई हुकूम जर दिला तर न्यायालय त्यांना सांगू शकतं की आत्ता त्वरित हे काम, जे गैरकायदेशीर कृत्य सुरू आहे, काम सुरू आहे, ते त्वरित थांबवा आणि पुढचे आदेश म्हणजे खटला पूर्ण संपेपर्यंत ते तसेच ठेवा आणि मग खटला चालतो आणि मग त्याच्यात मग वकिलांची बहस होते, साक्ष पुरावे होतात, आपल्याला कागदपत्र पुरावा म्हणून द्यायचे असतात, बहस होतात, त्याच्यात सुप्रीम कोर्टाचे खटल्यांचे आम्ही त्याच्यात रेफरन्स देत असतो आणि हे सगळं झाल्यावर मग शेवटी न्यायाधीश दोन्ही बाजू बघून अभ्यास करून त्याच्यातनं न्याय निवाडा करतात। एकूणच कुठलीच कायदेशीर लढाई ही तडकाफडकी होत नाही, त्याला वेळ लागतो। हजारो लाखो खटले न्यायालयात दाखल आहेत, न्यायालयात वेळेत कामं होत नाहीत, बरेचदा वकील लोक तारखा घेतात, काही कारणामुळे सुट्ट्या येतात। आता जसं कोविड झाला तर 1.5 वर्ष जवळपास कोर्टात कामकाज बंद होते। याच्यात वेळ लागणारा हा एकूणच मुद्दा असतो न्यायालयीन लढाई। तर ह्या संदर्भात तुमची जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच
तुमच्या जवळच्या तुमच्या विश्वासातल्या कुठल्याही वकिलाला तुम्ही सल्ला विचारू शकता, तुमच्या गावातल्या वकिलाला सल्ला विचारू शकता. तुम्हाला अगदी त्रयस्थ पण खरा सल्ला हवा असेल की ही न्यायालयीन लढाई लढणं फायद्याचं आहे का नाही, करावं की नाही, याच्यात खरा काय सल्ला आहे, तुम्ही नक्कीच मला फोन लावू शकता. माझा संपर्क क्रमांक या व्हिडिओवर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, माझा सल्ला हा मी मोफत देत नाही किंवा मोफत देताही येत नाही. त्यामुळे मला जर तुमच्या वैयक्तिक कारणासाठी जर सल्ला हवा असेल आणि फोनवरून सल्ला हवा असेल तर तो 500 रुपये तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा इतर कुठल्याही ऑनलाईन माध्यमातून तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला अपेक्षा असेल की मी तुमची पूर्ण कागदपत्र तपासून आणि पूर्ण अभ्यास करून तुम्हाला सल्ला द्यावा, डिटेलमध्ये तुम्हाला सल्ला हवा असेल तर तुम्हाला सगळे कागदपत्र घेऊन मला प्रत्यक्ष येऊन भेटावं लागेल. आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये आणि अभ्यास करून देणाऱ्या सल्ल्याची फी तुम्हाला फाईल देताना कमीत कमी 3000 रुपये ॲडव्हान्स द्यावे लागतील. त्याच्यानंतर कमीत कमी आठवडाभराची मला मुदत लागेल, ज्याच्यात मी अभ्यास करून तुम्हाला तो सल्ला देईन. याच्यात सल्ला फी साधारणतः कमीत कमी 1000 रुपये ते 5000 रुपये असते. पण कागदपत्र किती कमी जास्ती आहेत आणि किती सल्ला महत्वाचा आहे हे आहे. पण फाईल देताना 3000 रुपये हे आगाऊ द्यावे लागतील आणि फाईल झेरॉक्स कॉपी द्यावी, ओरिजिनल आणू नका. सो मित्रहो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करा. बेलचं बटन दाबा, म्हणजे माझे पुढे येणारे सगळे व्हिडिओंची तुम्हाला इंटिमेशन लगेच येईल आणि तुमचा व्हिडिओ चुकणार नाही, तुम्ही लगेच बघू शकाल. मित्रहो, मी नवीन विषय घेऊन लवकरच येतोय, पण तोपर्यंत खूप सुरक्षित रहा,